प्रिय बाबा, तुम्हाला पत्र लिहायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. कारण तुम्ही घरी आले की दिवसभर जे काही घडलं ते तुम्हाला सांगायची सवय आहे मला लहानपणापासून. पण आज जे सांगायचं आहे ते तुमच्याशी बोलू शकले नसते. बाबा, माझा जन्म झाला तेव्हा आजी म्हणाली होती, पहिली बेटी धनाची पेटी. तुम्ही हसला होतात वरवरच. पण मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं होतं. ते येणारच होतं. मुलगी जन्माला आली की तिची नाळ काढताना शेतकरी मनातल्या मनात 2 एकर शेताचा तुकडा पण काढून टाकतो, तिच्या हुंड्याची सोय म्हणून. मुलगी ओझं असते, परक्याचं थन असते. अंगावर आलेला फोड मोठा होत जातो ना, तेव्हा होतात तशा वेदना बापाला मुलगी मोठी होताना होते. तुम्ही कधी दाखवलं नाहीत, पण तुम्हाला आजकाल 24 तास माझ्या लग्नाची चिंता असते. माझ्या लग्नाच्या काळजीने तुम्ही बैल सुद्धा विकत घेतला नाही 4 वर्षापासून. आणि हुंडा देण्यासाठी माझ्यासाठी एक बैल शोधत फिरताय का? मामाने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली. मामी मात्र अजून जगते लेकरं सांभाळत. दुष्काळ फक्त मामालाच दिसला. मामीला मात्र फक्त लेकरं दिसतात. त्यांचे भुकेले चेहरे दिसतात. शेतकऱ्याच्या बायकांना जीव द्यायची पण सोय नाहीये. बायका धीर एकवटून जगत राहतात. मग तरी बाईच्या जन्माच्या वेळी बापाचा धीर का खचतो? मुलीच्या बाबतीतच असं का? तुम्ही जाहिराती बघा. मुलगी शिकली, प्रगती झाली. म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही आम्हाला शिकवणार? आमची इच्छा म्हणून नाही. एक मुलगी शिकली की सगळं घर शिकेल. म्हणजे मुलगी शिकून काय करणार, तर घरच्यांना शिकवत बसणार एवढंच. तिला स्वतःच काही करिअर नाहीयेच. बाळाला वर्षभर आईचं दूध पाजा असं हक्काने म्हणताना जाहिरातीत, मग मुलीला तिच्या आनंदासाठी जगू द्या असं का नाही म्हणत? उद्या लग्नाला मुली मिळणार नाहीत म्हणून मुली वाचवा असं निर्लज्जपणे कसं म्हणू शकतात लोक? बाबा, मी लहानपणी लग्नच करणार नाही असं म्हणायचंय, तर तुम्ही हसायचा, म्हणायचं नाहीच करायचं, माझी बेटी माझ्याकडेच राहणार. मग आता काय घाई झालीये तुम्हाला? 50 रुपयात एक माठ आणला ना, तर 4-5 वर्ष थंड पाणी भेटतं आपल्याला. 4-5 लाख हुंडा देऊन तुम्ही जो माठ शोधताय तो कधी पाणी तरी पाजणार आहे का तुम्हाला? मग का तुम्ही माझ्या लग्नाच्या मागे लागला? मला नाही करायचंय लग्न बाबा. जो माझ्या बापाच्या घामाचा पैसा हुंडा म्हणून घेणार आहे, त्याच्या गळ्यात मी फुलांचा हार कसा घालू? खेटराचा हार घालायला पाहिजे ना त्याला. तुम्हाला आवडणार नाही, पण मी ठरवलंय, मी लग्न करणार नाही. आणि मी एकटीच नाही बाबा, आपल्या गावातल्या सगळ्या मुलींनी ठरवलंय हुंडा देऊन लग्न नाही करायचं. आता 4-1.5 शहाणे बैठकीला बसतील आणि आमची किंमत ठरवतील, हे आम्ही सहन करणार नाही. आज मी पत्र लिहिलंय. उद्या देशातली प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना पत्र लिहिणार आहे. हुंडा देऊन मी लग्न करणार नाही. मी तुमच्या पत्राची वाट बघणार नाही. मी देशातल्या प्रत्येक मुलीच्या पत्राची वाट बघते, जी स्पष्ट सांगेल हुंडा देऊन मी लग्न करणार नाही. तुमची लाडकी.